बदलापूर 2 अल्पवयीन चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पालकांनी पोलीस प्रशासन आणि शाळा प्रशासनावर गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केलेत। अक्षयला पिचकारी वापरायची माहिती नव्हती, तो गोळीबार काय करणार असं म्हणत अक्षयला पैसे देऊन मारले असा सनसनाटी आरोप त्याच्या आई आणि वडिलांनी केलाय। अक्षयच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी अक्षरशः हंबरडा फोडलाय। अक्षयवरती खोटे आरोप केले गेलेत। माझ्या मुलाला पैसे देऊन ठार मारलंय। मी अक्षयला 3:30 वाजता जेलमध्ये भेटले होते। त्याला रंगाची पिचकारी कशी वापरायची हे सुद्धा माहिती नव्हतं। तो पोलिसांची बंदूक घेऊन कशी फायरिंग करेल असा प्रश्न त्यांनी विचारलाय। घटना सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मी माझ्या पोरासोबत बोलले होते, माझं आरोपपत्र आलंय का, मला कधी सोडणार असं तो विचारत होता। मी त्याला बोलले थोडं थांब। त्याच्या हातामध्ये काहीतरी कागद सुद्धा लिहून दिला होता। मम्मी हे नेमकं काय आहे असं कागद दाखवून तो विचारत होता। आम्हाला काही वाचता लिहिता येत नाही असं सांगताना अक्षयची आई ढसाढसा रडली। आमच्या पोराला पैसे देऊन ठार मारलंय, माझ्या पोराची भरपाई द्या नाहीतर आम्ही सुद्धा तिथे येतो, आम्हालाही गोळ्या मारा, आम्ही पण मरायला तयार आहोत अशा भावना अक्षयच्या आईने व्यक्त केल्यात। आम्हाला बदलापूरमधील घरातून हकलून दिलंय, स्टेशनवर आम्ही राहतोय, माझा पोरगा असं करूच शकत नाही। शाळेमध्ये दुसरं कुणीतरी हे काम केलं असेल त्याचा आरोप अक्षयवरती लावण्यात आलाय। पोलीस काहीही म्हणतील, माझं पोरगं फटाके सुद्धा फोडत नव्हता, गाड्यांना सुद्धा घाबरत होता। आता आम्हाला सुद्धा गोळ्या घालून मारून टाका, आम्ही पण मरणार त्याच्यासोबत। आम्ही एक वेळचं कमावून खाणारे लोक आहोत। शाळेत अजूनही लोक आहेत जे पळून गेलेत, त्यांना का अटक करत नाही असा सवालही अक्षयच्या आईने विचारलेला आहे।